श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आपण आपल्या वडीलधाऱ्या मंडळून करून नेहमीच ऐकत आलो आहोत की नेहमी सकाळी लवकर उठायला हवे. ते आपल्याला सकाळी लवकर उठण्याचे असंख्य फायदे सांगतात. सर्व आया आपल्या मुलांना सकाळी लवकर उठवत असतात, परंतु आपली नवीन पिढी स्वतःला खूप मॉडर्न समजत असते, जी रात्री उशिरापर्यंत जागत असते आणि सकाळी उशिरापर्यंत झोपायला ते खूपच फॅशनेबल समजत असतात. वास्तविक पाहता आपल्या घरातील वडीलधारी मंडळी सकाळी लवकर उठण्याबद्दल खूप काही गोष्टी सांगत असतात. त्या सर्वांच्या मागे खूप मोठ्या आध्यात्मिक गोष्टी लपलेल्या असतात. इतकेच नाही तर सकाळी लवकर उठण्यामागे खूप साऱ्या वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा फायदे देखील आहेत. एके वेळची गोष्ट आहे. नारद मुनी जेव्हा आकाशमार्गाने चालले होते तेव्हा रस्त्यात त्यांना देवराज इंद्र भेटतात. तेव्हा देवराज इंद्र नारद मुनींना विचारतात, हे नारद मुनी, मी पाहिलं आहे की प्रत्येक स्त्री जी सकाळी उशिरा उठून अंघोळ न करता स्वयंपाक करते अत्यंत दुःखी असते. असं का? तिच्या पतीची धनहानीही सामना करावा लागतो असं का? नारद मुनी त्यांना या गोष्टींचे ज्ञान नव्हतं. ते म्हणाले, इंद्रदेव, मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर उद्या देईल. व त्यानंतर नारद मुनी तिथून थेट वृंदावनात भगवान श्रीकृष्ण यांच्या नगरीमध्ये पोहोचले. आणि तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिले की भगवान श्रीकृष्ण एका झाडाखाली उभे राहून सुमधुर आवाजात बासरी वाजवत आहेत. जसे नारद मुनी भगवान श्रीकृष्ण जवळ पोहोचले, श्रीकृष्णांनी बासरी वाजवणे बंद केले. भगवान श्रीकृष्ण नारद मुनींना म्हणाले, हे मुनीवर, तुम्ही खूपच काळजीत दिसत आहात. तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी आहे? तेव्हा नारद मुनी म्हणाले, नारायण नारायण, हे भगवंता, आज मी आकाशमार्गाने वैकुंठाच्या दिशेने चाललो होतो तेव्हा रस्त्यात मला देवराज इंद्र भेटले. तेव्हा त्यांनी मला विचारलं, हे नारद मुनी, जी स्त्री सकाळी उशिरा उठते आणि आंघोळ न करता स्वयंपाक करते ती कोणत्या ना कोणत्या कारणाने दुःखी असते. हे भगवंत, मी याच प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुमच्याजवळ आलेलो आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे नारद मुनी, भगवान देवराज इंद्र यांनी तुम्हाला हा प्रश्न विचारून समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी केला आहे. आजच्या या कलियुगातील मानवजातीसाठी हा प्रश्न इतका जास्त महत्त्वपूर्ण आहे की ज्या प्रकारे त्याच्या शरीरामध्ये बसलेली त्याची ऊर्जा आहे. हे नारद मुनी, मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर एका कथेमार्फत देणार आहे. कृपा करून तुम्ही या कथेला शेवटपर्यंत नक्की ऐका आणि तो मनुष्य या कथेला संपूर्ण ऐकेल त्याचे संपूर्ण जीवनच बदलून जाईल. तेव्हा नारद मुनी म्हणाले, हे भगवंत, तुम्ही हे कथा सांगण्यास प्रारंभ करा. मी ही कथा संपूर्ण ऐकणार आहे. या कथेचा प्रचार सर्वत्र करणार आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण कथा सांगण्यास प्रारंभ करतात. अंघोळ न करता स्वयंपाक केल्याने काय होते? असे अन्न खाल्ल्याने काय बदल घडतात? भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, गरुड पुराणामध्ये मनुष्याचा आचार विचारांबद्दल अनेक नियम सांगितले आहेत. त्याकडे स्वच्छता, शुद्धता आणि अन्नाची पवित्रता यांचा विशेष महत्त्व आहे. स्वयंपाकघर हा आपल्या घरातील सर्वात मोठा महत्त्वपूर्ण घटक मानला जातो, कारण इथे देवी अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मी यांचा वास असतो. तुम्ही सुद्धा घरातील वडीलधाऱ्या माणसांकडून असे ऐकले असेलच की स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे आणि नेहमी अंघोळ केल्यानंतरच जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरात जावे. तुम्हाला माहीत आहे का? आज आपण जाणून घेणार आहोत की अंघोळ न करता स्वयंपाक केल्यास काय परिणाम होतात. याबद्दल गरुड पुराणात सांगितलेली कथा. प्राचीन काळात एका गावात गोविंद नावाचा ब्राह्मण राहत होता. तो धार्मिक होता, पण त्याची पत्नी खूप सुंदर, दिसायला अतिशय देखणी होती. दररोज उशिरा उठते असे, त्यामुळे घरातील कामाला देखील उशीर होत असेल. तिच्या नवऱ्याला जर कामाला जायचे असेल तर ते आंघोळ न करता जेवण देखील बनवत असे. ते नेहमी सूर्य उगवल्यानंतर उठत असे.
कमला अत्यंत आळशी होती. दररोज सकाळी उठल्यानंतर कमला घरातील कामे लगेचच सुरू करायची. अनेकदा ती अंघोळ न करताच स्वयंपाक बनवत असे. एके दिवशी गोविंद म्हणाला, "अगं कमला, शास्त्रामध्ये सांगितले आहे की स्नान केल्याशिवाय अन्न बनवू नये." कमला हसली आणि म्हणाली, "अहो देवाला याने काय फरक पडतो? अन्न तर स्वच्छच बनवत आहे ना. हात वगैरे स्वच्छ धुतलेले आहेत मी." गोविंद शांत राहिला. त्याला तिला कसे समजावून सांगावे तेच समजत नव्हते. काही दिवसांनी गावात एक महान संत आले. संपूर्ण गाव त्यांच्या दर्शनासाठी जमला. कमलानेही त्यांना भोजनासाठी आमंत्रित केले. महात्मा घरात आले. त्यांनी भोजनाच्या ताटाकडे पाहिले पण अन्न ग्रहण केले नाही. कमला आश्चर्यचकित झाली. "महाराज, तुम्ही अन्न का ग्रहण करत नाही? खूप चांगले जेवण आहे आणि अतिशय चविष्ट असे जेवण मी तुमच्यासाठी बनवले आहे. माझ्या हाताला तर खूपच चव आहे. पतीला सुद्धा माझ्या हाताचे जेवण खूपच आवडतं. अतिशय स्वादिष्ट आणि चवदार जेवण मी बनवले आहे. तुमची समस्या काय आहे मला सांगा. तुम्हाला कसे जेवण आवडते मी ते तसे बनवून देते. तुम्हाला मी बनवलेल्या भाजी किंवा चपाती आवडली नाही का? मी बनवलेल्या अन्नामध्ये काही दोष आहे का?" महात्मा म्हणाले, "अन्नात नाही, पण अन्न बनवणाऱ्याच्या आचरणात दोष आहे." कमला घाबरली. "मी काय चूक केली?" महात्मा म्हणाले, "तू स्नान न करता स्वयंपाक करतेस का? अशा अन्नात सात्विकता राहत नाही." महात्मा म्हणाले, "गरुड पुराणात अन्न हे परब्रह्म स्वरूप आहे. अन्न बनवणाऱ्या व्यक्तीचे विचार, शरीराची शुद्धता आणि मनाची अवस्था अन्नावर परिणाम करते. जेव्हा एखादी व्यक्ती स्नान न करता अन्न बनवते तेव्हा त्या अन्नामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. असे अन्न खाल्ल्याने मन अस्थिर होते. मनामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींची चिंता राहते. मन अस्वस्थ राहते. मनाची चिडचिड होते. सतत राग होतो. घरातील सदस्यांमध्ये भांडणे वाढतात आणि असे अन्न खाऊन सुद्धा पोट भरले जात नाही. यामुळे शरीराला पाहिजे तेवढी ऊर्जा भेटत नाही. असे अन्न शरीरासाठी सुद्धा चांगले नसते, कारण ते सात्विक नसते. तसेच माता अन्नपूर्णा सोबत माता लक्ष्मीचा हे तुम्ही अपमान करत आहात. त्यामुळे घरामध्ये धन टिकत नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही पदार्थ खाल्ल्यानंतर आचमन न करता केलेली पूजा देव कधीच स्वीकारत नाही. वैज्ञानिकांच्या मते स्नान केल्याने शरीराचा सर्व अवयवांना आणि मनाला नवजीवन मिळते. लक्ष्मी माता आनंदित होतात. महात्मा पुढे कमलाला सांगतात की आम्ही अशा लोकांच्या घरी जेवण करत नाही. असेही काही लोक जगत असतात ज्यांच्या अन्नग्रहण केल्यामुळे तुम्ही नकळत पापात भागीदारी करतात. 1. पुराणानुसार जो माणूस दुसऱ्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन व्याजाने पैसे वसूल करतो त्याच्या घरात कधीच अन्नग्रहण करू नये, कारण चुकीच्या मार्गाने कमावलेले धनाचे परिणाम सुद्धा नेहमी अशुभच असतात. 2. शास्त्रानुसार ज्या स्त्रिया स्वतःच्या मर्जीने वाईट कामे करतात किंवा चुकीच्या मार्गावर चालतात त्यांच्या घरात सुद्धा अन्नग्रहण करू नये. अशा महिलांच्या घरी अन्नसेवन केल्यामुळे मनावर वाईट परिणाम होतात आणि याचमुळे तुमच्या पुण्यकर्माचे फळ तुम्हाला मिळत नाही. 3. एवढेच नव्हे तर जो माणूस मांसाहारी किंवा अन्य कुठल्याही गंभीर आजाराने ग्रस्त असेल तर त्याच्या घरी सुद्धा अन्नग्रहण करू नये, कारण आजारी असल्याने त्याच्या घरात अनेक प्रकारचे विषाणू असतात आणि ह्या विषाणूंचे तुम्ही सुद्धा शिकार बनू शकता. 4. गरुड पुराणानुसार तृतीय पंथीयांच्या घरी सुद्धा अन्नग्रहण करण्यापासून स्वतःला वाचवले पाहिजे, कारण या लोकांना नेहमी त्यांच्या क्षमतेप्रमाणेच दान मिळत असते. यांना मिळालेले दान हे चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या लोकांकडून मिळत असते.
5. जो माणूस चहाडी लबाडी करून धन कमवतो त्याच्या घरी सुद्धा चुकूनही अन्न ग्रहण करू नये, कारण कोणाच्याही बाबतीत विनाकारण चांगले वाईट बोलणे हे पाप असते. असे करणाऱ्या व्यक्तीला नेहमी त्रास सहन करावा लागतो. 6. जो माणूस दुसऱ्यांची वाईट परिस्थिती पाहून खुश होतो अशा व्यक्तीवर कधीच विश्वास ठेवू नये. गरुड पुराणांच्या नुसार असे सांगितले आहे की व्यसन करणारे लोक आणि अंमली पदार्थ विकणारे लोक अशा लोकांच्या घरात अन्न कधीही खाऊ नये. अंमली पदार्थांचे व्यसन नेहमी कुटुंब उद्ध्वस्त करते आणि अशा लोकांच्या घरी अन्न ग्रहण करणारे लोक पापांचे भागीदार होतात. म्हणूनच अशा लोकांच्या घरापासून नेहमी दूर राहावे. ते महात्मा जेवण न करता तसेच निघून जातात. कमला तरी सुद्धा नेहमीप्रमाणेच तिचा नित्यक्रम चालू राहू देते. ती महात्म्यांच्या बोलण्यावर एवढा काही विश्वास ठेवत नाही. तिला रोजची जशी सवय लागलेली असते, आळशीपणाने उशिरा उठायचे, उशिरा स्वयंपाक बनवायचे, उशिरा नवऱ्यासाठी जेवण बनवायचे, आंघोळ न करता सर्व स्वयंपाकघरातील कामे करायची, जसा नित्यक्रम झाला होता तो तसाच चालू राहिला. पहिली चूक म्हणजे गरुड पुराणांच्या अनुसार ज्या स्त्रियांनी अंघोळ न करता देवाची पूजा तर लांबची गोष्ट पूजेच्या साहित्याला स्पर्श सुद्धा करू नये, त्यांच्या पूजेने फळ प्राप्त होत नाही. काही महिलांना सवय असते की अंघोळ न करताच देवासाठी फुले वगैरे तोडून आणायचे, देवासाठी पाणी भरायचं, परंतु हे अत्यंत चुकीचं आहे. कमलाला सुद्धा या गोष्टींचं गांभीर्य कसलाच नव्हतं. ते हे सर्व काही हलक्यात घेत होते. उलट तिला असं काही सांगितल्यावर हसू यायचे. परंतु काही दिवसानंतर एके रात्री कमलाला विचित्र स्वप्न पडले. तिने पाहिले की तिच्या स्वयंपाकघरात अनेक काळ्या सावल्या फिरत आहेत. त्या सावल्यांवर अन्नावर बसत आहेत. अचानक एक तेजस्वी दिव्य पुरुष प्रकट झाले. ते म्हणाले, हे स्त्री, अन्न देवतांचे स्वरूप आहे. अशुद्ध अवस्थेत बनवलेलं अन्न देव स्वीकारत नाही. त्या रात्री कमला मात्र प्रचंड घाबरली. तिने पतीला उठवले व सर्व हकीकत सांगितली. परंतु तिच्या पतीला तिच्यावर विश्वास सुद्धा बसत नव्हता. तिने खूप सांगितल्यावर पतीला विश्वास बसला. मग त्याने कमलाच्या मनातून घाबरली. तिने त्या दिव्य पुरुषाबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला आणि माझे पाप कसे दूर होईल असा प्रश्न देखील विचारला. तेव्हा दिव्य पुरुष म्हणाले, शरीर आणि मन शुद्ध ठेव, स्नान करून देवाचे स्मरण करून अन्न तयार कर. तू या घरची लक्ष्मी आहेस, तू या घरची अन्नपूर्णा देखील आहेस. तू असे करणे चुकीचे आहे. हे तुझ्याकडून दुसरी चूक घडते, ती म्हणजे अंघोळ न करता स्वयंपाक करणे चुकीचे आहे. तू अशुद्ध असताना केलेला स्वयंपाक कसा काय शुद्ध असू शकतो? विज्ञान देखील असे मानते की जो माणूस अंघोळ न करता जेवण बनवतो किंवा जेवण ग्रहण करतो तो अनेक रोगांनी ग्रस्त होतो. नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा ती झोपली गेली. तेव्हा तिला स्वप्न पडले आणि त्या स्वप्नातच कमलाने यमलोक पाहिला. तिथे काही आत्मा दुःख भोगत होते. तिने यमदूतांना विचारले, हे लोक कोण आहेत? यमदूत म्हणाले, हे ते लोक आहेत ज्यांनी अन्नाची पवित्रता जपली नाही. त्यांनी देवाला नैवेद्य न दाखवता भोजन केले, अशुद्ध अवस्थेत अन्न बनवले, अन्नाचा वारंवार अपमान केला, घरातील मोठ्या थोर व्यक्तींचा विचार न करता बनवलेले अन्न त्यांना न देता स्वतः एकटीने खाल्ले, ते उष्टे केले, त्याची चव बघितली. महात्मा पुढे सांगू लागले, पाप म्हणजे फक्त चोरी करणे, हिंसा करणे, अन्नाचा अपमान करणे देखील पाप आहे. जो मनुष्य स्वच्छता पाळत नाही त्याचे पुण्य हळूहळू कमी होत जाते. त्याच्या घरात रोग वाढतात. नको त्या ठिकाणी पैसा वाया जातो. घरामध्ये पैसा आला तरी तो टिकत नाही. नेहमी स्वच्छ असलं पाहिजे. जर लक्ष्मीचा वास राहतो.
स्त्रीने सर्व वस्तू जागच्या जागी ठेवून घर स्वच्छ ठेवलं पाहिजे. अस्वच्छ असलेल्या घरात तसेच राहिले तर मनात नकारात्मक विचार निर्माण होतात. कमला तर अतिशय गोड विचारात गुंतली. तिने विचार केला, मी आतापर्यंत किती चुकीचे वागले. माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी मी क्षमा मागते. आणि तिने देवाकडे प्रार्थना केली की मी इथून पुढे अशा चुका माझ्याकडून होऊ देणार नाही. घरामध्ये अंघोळ करूनच स्वयंपाक करेन. नित्यनेमाने घर स्वच्छ ठेवेल. घरामध्ये देवपूजा करेल. देवाघरामध्ये दिवा लावेल. दुसऱ्या दिवसापासून कमलाने नियम सुरू केले. ती दररोज नित्यनेमाने पहाटे लवकर उठू लागली. स्नान करून प्रथम घर स्वच्छ करून घेऊ लागली. घर स्वच्छ झाल्यानंतर देवपूजा करून घ्यावी. देवघरामध्ये धूप दीप देवांना समर्पित केल्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करावी. देवाचे नामस्मरण करत करत स्वयंपाक करावा. यामुळे मंत्रांच्या दिव्य शक्ती त्या स्वयंपाकामध्ये उतरते आणि तो स्वयंपाक खाणाऱ्याचे मन शांत स्थिर होते. तसेच त्या व्यक्तीला सुद्धा अध्यात्माची ओढ लागते. काही महिन्यातच तिच्या घरात बदल दिसू लागला. घरामध्ये वातावरण पूर्णपणे बदललेले. घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तिच्या अडलेले काम पूर्ण होऊ लागले. तिच्या घरामध्ये आनंदाला उधाण आलं. घरामध्ये पैशांची कमतरता कधीच भासली नाही. तिच्या घरामध्ये पैसा टिकून म्हणजेच माता अन्नपूर्णा सोबत माता लक्ष्मी देखील प्रसन्न झाली. तिच्या नवऱ्याची चिडचिडी स्वभाव सुद्धा कमी झाला. तो सुद्धा आनंदाने तिच्यासोबत बोलू लागला. घरात आनंद वाढला. घरातील वातावरण आनंदी असेल तर घरामध्ये माता लक्ष्मी सुद्धा अगदी हसत प्रवेश करते. अशा घरांमध्ये धनाची कमतरता कधीही भासत नाही. धनसंपत्ती वाढते. कौटुंबिक कलह कमी झाला. सरतेशेवट त्या महात्म्यांनी कमलाला अद्भुत ज्ञान दिले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, गरुड पुराणाचा खरा संदेश भीती निर्माण करणे नाही, तर मनुष्याला शुद्ध आणि सात्विक जीवन जगण्याची प्रेरणा देणे आहे. स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून देवाचे स्मरण करत बनलेले अन्न हे अमृता समान असते. प्रेक्षकांसाठी संदेश. भक्तांनो, हिंदू धर्मग्रंथांमध्ये अन्नाला पूर्ण ब्रह्म मानले गेले आहे. म्हणून शक्य असेल तेव्हा स्वच्छता, स्नान आणि सकारात्मक भावनेने स्वयंपाक करावा. यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी टिकून राहते. शेवटी काय, माणसाला देवाने एकच पोट दिलेलं आहे. तरीही माणसाचं ते पोट कधीही भरत नाही. माणूस त्याच पोटासाठी वणवण फिरत मेहनत करतो. एवढ्या मेहनतीने कमावलेलं धन टिकून ठेवण्यासाठी काही चांगल्या सवयी आत्मसात करणे सुद्धा गरजेचे आहे. अन्न हेच जीवन आहे. अन्न हेच देव आहे. अन्नाची पवित्रता जपा, जीवन पवित्र बनेल. नारद मुनींना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. ते नारायण नारायण करत नारद मुनींनी देवराज इंद्र यांना सुद्धा त्यांचे उत्तर दिले. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.